संकष्टी चतुर्थी असल्यामुळे ना उपवास होता आणि उपवासासाठी ना मी इथे साबुदाण्याचे वडे बनवले होते। साबुदाण्याचे वडे बघा वरून क्रिस्पी आणि आतून अगदी मऊसूत झाले होते, मस्त असे झाले होते। तर हे बनवण्यासाठी काय करायचं। नमस्कार मैत्रिणींनो, पहिल्यांदा इथे बटाटे उकडून घेतले, त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात 4-5 मिरच्या घेतल्या, जिरं घेतलं, मीठ घेतलं आणि बारीक वाटून घेतलं। त्यानंतर शेंगदाणे पण मी भाजून घेतले आणि गार करायला साईडला ठेवून घेतले। त्यानंतर जो बटाटा होता तो मी सालं काढून घेतली त्याची आणि साबुदाणा पण मोकळा करून घेतला व शेंगदाणे जे थंड झाले होते त्याची बारीक पूड करून घेतली। त्यानंतर एका बाउलमध्ये बटाटे कुस्करून घेतले, त्यामध्ये साबुदाणा घातला, जे मिरचीचं वाटण केलं होतं ते घातलं आणि गरजेनुसार मी जो शेंगदाण्याचा कूट केला होता तो घातला, मीठ घातलं आणि छान असं हे सगळं मिश्रण जे आहे ना ते एकजीव करून घेतलं। साबुदाणा थोडासा असा मळून घ्यायचा म्हणजे तो छान बारीक होतो आणि त्याचं बाइंडिंग पण छान येतं आणि वडा लागताना कुरकुरीत लागतो। आणि जर गरज असेल ना तर थोडंसं अजून शेंगदाण्याचं कूट जे आहे ना ते घालून घ्यायचं। मला थोडंसं पातळ वाटत होतं म्हणून मी शेंगदाण्याचं कूट घातलं आणि छान असं मळून घेतलं, 5 मिनटं साईडला ठेवून घेतलं। त्यानंतर ह्याचे छोटे छोटे पीठ घेऊन गोळे करून घ्यायचे आणि छान असे दाबून घ्यायचे, व्यवस्थित त्याच्या कडा दाबून घ्यायचे आणि चपटे करून घ्यायचे, म्हणजे जेणेकरून ते तेलामध्ये फुटणार नाही आणि आतमध्ये तेल जाणार नाही आणि वड्यांना जास्त तेल पण राहणार नाही, म्हणून हे छान असे व्यवस्थित दाबून घ्यायचे। अशा पद्धतीने आपण हे सगळे जे साबुदाण्याचे वडे आहेत ना ते बनवून घेणार आहोत। तर इथे माझे साबुदाण्याचे वडे बनवून झाले, त्यानंतर आपण हे तळून घेणार आहोत। त्यासाठी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं। तेल छान कडकडीत झालं की गॅसची फ्लेम जी आहे ना ती मंद करायची आणि एक एक वडा सोडून आपल्याला हे वडे सोनेरी रंगावर येईपर्यंत छान असे तळून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता वडे छान असे तळून झालेले आहेत, आपले मस्त असे क्रिस्पी हे वडे तयार झालेले आहेत। अशाच पद्धतीने आपण सगळे वडे इथे तळून घेतलेले आहेत। बघा तुम्ही पाहू शकता वडे किती मस्त झाले, वरून एकदम कुरकुरीत झालेत आणि आतून छान मऊ असे झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसतो आपला वडा आणि वरून कलर पण छान आलेला आहे। ह्याच्यासोबत आता मी दही इथे करणार आहे तयार। तर इथे मी एक दह्याचं पॅकेट आणलं होतं, विकतच आणलं होतं, त्यामध्ये थोडीशी साखर घालणार आहे आणि गोड असं दही मी तयार केलेलं आहे, छान फेटून घेणार आहे। या गोड दह्याबरोबर ना खूप छान लागतात। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा। पुन्हा भेटूया, बाय।